नमस्कार मित्रांनो, मी संदेश पाटील, संदेश सार्डेकर या यूट्यूब तर्फे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, श्रावण महिना आला की अष्टमीच्या वेळेला कृष्ण जन्माचा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। अशा प्रकारे माझ्या गावात सुद्धा हा उत्सव मोठ्या धामधुमीने साजरा केला जातोय। मित्रांनो, हेच काही क्षणचित्र तुम्हाला पाहण्यासाठी मला नेत आहे। तर आता आपण जाऊया मंदिरामध्ये। नमस्कार मंडळी, मी संदेश पाटील, संदेश सार्डेकर या यूट्यूब तर्फे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत।
तुम्ही पाहिलंच असेल, जसं महाराष्ट्रामध्ये पूर्ण धामधूम आहे तसे आमच्या गावात पण आज पूर्ण धामधूम आहे ती कृष्ण जन्माची। आणि आज आपण आलेलो आहे सार्डे या मंदिरामध्ये। प्रथमच मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या आळीतले सप्तशृंग आळीचे पंच आणि गाव सेक्रेटरी शांताराम म्हात्रे, तसेच तिथे असणारे आमचे वयस्क वरिष्ठ असे रामदास डलराम पाटील, पोलीस पाटील, नितीन पाटील तिथे, तसेच विवेकानंद पाटील, चंद्रकांत पाटील, वैभव पाटील आणि आमचे अण्णा आनंद ठाकूर हे इथं उपस्थित आहेत। आम्ही तुम्हाला प्रथमतः विचारतोय की या आपल्या मंदिराची स्थापना किंवा कसं झालं ते मला जरा थोडक्यात माहिती सांगा। नमस्कार, मी शांताराम कृष्णाजी म्हात्रे, गाव सेक्रेटरी। मी आमच्या आराध्य दैवत राधाकृष्ण हे आमच्या आराध्य दैवत आहे सार्डे गावचे। याचा सालाभर प्रमाणे उत्सव येतो आणि तो आम्ही सर्व गावांमधून साजरा केला जातो। या वर्षीचा योगायोग आमचा सप्तशृंगी आळीचा म्हणजे मोठ्या 2 नंबर आळीचा आमचा योगायोग आल्यामुळे ह्या वर्षी आम्ही साजरा करतो। आणि ही राधाकृष्णाची मूर्त मुंबईवरनं रावण या माणसाच्या होडीतून आणली गेली आणि ते उशींच्या बंदरामध्ये उतरली गेली। तिथून आम्ही नंतर इथं तिची स्थापना केली। 1848 साली ती स्थापना झाली, शके 1848 साली स्थापना झाली आणि तत्पासून आज तागायत हा अखंड हन्नाम सप्ताह आम्ही साजरा करतो। अखंड गाव या 7 दिवसामध्ये एकजुटलेला असतो आणि कृष्णा जन्म आम्ही मोठ्या उत्सवाने साजरा करतो। आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी आरती घेतो। आरती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोविंदा निघतो, 8 वाजता गोविंदा निघतो। तो बरोबर 8:45 परत अंघोळ वगैरे करून देवळामध्ये येतो आणि देवळामध्ये आल्यानंतर ती महाआरती केली जाते। महाआरती केल्यानंतर कोणीतरी एक गावातला माणूस म्हणजे जेवण देणारा दाता असतो आणि तो जेवण देतो आणि त्या संपूर्ण अखंड गाव ते जेवण आनंदाने तो महाप्रसाद भक्षण करतो आणि परत निवांत होऊन संध्याकाळी 8 ते 8:30 वाजता आम्ही पालखीचं आयोजन करतो। अखंड गाव या सभामंडपामध्ये येऊन पालखीची मजा ही लुटली जाते आणि ते नंतर मग परत अखंड रात्रभर आम्ही नाच गाणे करून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही। हे आमचे ज्येष्ठ पंच दादा पाटील हे ऐकून उपस्थित आहेत, ते त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो। मी रामदास डलराम पाटील अशी माहिती देतो की 1848ला देवळाची स्थापना झाल्यापासून आज तागायत जही खंड पडलेला नाही आणि ते भक्तिभावानं हे कार्य सतत चालू राहतो। प्रत्येक माणूस हा देवळासाठी काही ना काहीतरी सहकार्य करून ह्यो आमचा सप्ताह 8 दिवसाचा अगदी कंटिन्यूस चालला जातो आणि 8व्या दिवशी गोविंदा म्हणून साजरा होतो आणि रात्री 12-12:30च्या दरम्यान पालखीचा कार्यक्रम व्यवस्थित पार होतो। कुठलीही अनुचित प्रकार घडत नाही, आनंदात सगळं कार्य पार पडतो। प्रथमतः मी आता बोलतो गणेशम पाटील यांना की हे गावचे पोलीस पाटील आहेत। हे पोलीस पाटील यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया, ते काय गावकीचं ते नियोजन कसं आहे ते। आमच्या गावामध्ये सप्तशृंगी सार्डे या आलीने सर्व प्रकारे कुठल्याही प्रकारचा ज्या गावाने वलीने गेलेला आहे त्या वलीने आम्ही पोलिसांना सुद्धा आमंत्रण केलेलं आहे। यापुढे कुठला अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेऊन तुम्ही पाहिलंच असाल आमच्या प्रत्येक आळीचे सप्तशृंग आळीतील गणेशाम पाटील असू द्या, रामदास पाटील असू द्या, शांताराम म्हात्रे असो, तसेच नितीन पाटील, प्रणय पाटील, सुमित पाटील, विवेकानंद पाटील, आनंद ठाकूर, तसेच चंद्रकांत पाटील, तसेच वैभव पाटील आणि प्रमोद पाटील हे सर्व जे कार्यकर्ते आहेत। प्रत्येक तरुणाने आज प्रत्येक पालखीसाठी वेगवेगळे काही ना काही परीने मदत करून जशी पालखी आमची मोठ्या उत्सवात साजरी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत। प्रत्येक कार्यक्रमात सगळे तरुण सहभागी आहेत। तुम्ही नक्कीच पाहू शकाल आमच्या गावातला जो मोठा कार्यक्रम आहे कदाचित तुम्ही पाहिला नसेल। अर्थात रायगडमध्ये 1 नंबर असणारा हा आमचा राधाकृष्ण मंदिराची पालखी सर्वत्र साजरी केली जाते आणि त्याचे प्रत्येक माणूस प्रत्येक गावातील नागरिक हा बांधिलकी आहे। तुम्ही नक्कीच पाहू शकाल।